नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे कर्नाटक येथील। कर्नाटकमध्ये हरिणी आणि तिचा पती दास हे दोघे पती पत्नी राहत होते। त्यांचं लग्न 2012 मध्ये झालं होतं। त्यांना 2 मुले देखील होती। मोठ्या मुलीचे वय 14 वर्ष आणि लहान मुलीचे 11 वर्ष होते। सर्व काही ठीक होतं, संसार सुखात सुरू होता। मात्र 3 वर्षापूर्वी त्यांच्या गावात जत्रा भरली होती। त्या जत्रेत हरिणी देखील गेली होती। जत्रेमध्ये जाताच हरिणीची ओळख यश नावाच्या तरुणासोबत झाली आणि इथूनच सुखी संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गी लागला। यश हा BCA पदवीधर होता। तो केंगेरी या गावी राहणारा होता। सध्या तो खाजगी कंपनीत काम करायचा। हरिणी आणि यश यांच्यात चांगलीच मैत्री झाली आणि हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले। त्यानंतर वासनेचा खेळ सुरू झाला। त्यांच्यात शरीर संबंध देखील सुरू झाले। हे जे काही चालू होतं ते पतीच्या लपून छपून सुरू होतं। यांच्या अनैतिक संबंधाला आता 3 वर्ष झाले होते। दोघांच्या अनैतिक संबंधाबद्दल पतीला काहीही माहीत नव्हतं। पण काही महिन्यापूर्वी यश आणि हरिणीचे प्रेम संबंध आहे हे हरिणीच्या घरच्यांना समजलं। त्यामुळे त्यांनी दोघांनाही समजावलं। नातेवाईकांनी देखील तिला समजावलं, तुझं लग्न झालेलं आहे, तुझा सोन्यासारखा संसार आहे, तुला 2 मुली आहेत, तुझा एवढा संसार सुंदर आहे, तू जर असं केलंस तर तुझा संसार उद्ध्वस्त होईल। त्यानंतर हरिणीने कुटुंबाच्या दबावामुळे यशसोबत बोलणं आणि भेटणं पूर्णपणे बंद केलं। त्या दोघांनी एकमेकांशी कोणताही संपर्क ठेवला नव्हता। पण एक दिवस जसजसं पुढे जाऊ लागले तसतसे दोघांचे मन एकमेकांना भेटण्यासाठी अस्वस्थ होऊ लागलं। काही दिवस लोटल्यानंतर पुन्हा त्यांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली। पण हे अनैतिक संबंध आता हरिणीला नको होतं, म्हणून दोघांनीही शेवटचा भेटण्याचा निर्णय घेतला। 6 जूनच्या संध्याकाळी यश स्वतःची बाईक घेऊन हरिणीला भेटायला गेला। त्याने तिला गाडीत बसवलं आणि दोघेही एका हॉटेलमध्ये गेले। यश आणि हरिणीने त्या हॉटेलमध्ये बराच वेळ घालवला आणि त्यांचे शरीर संबंध देखील झाले। त्यावेळी हरिणीने प्रियकर यशला स्पष्टपणे सांगितले की माझ्यावर संपूर्ण कुटुंबाचा मोठा दबाव आहे, त्यामुळे यानंतर आपण दोघे कधीही भेटणार नाही। आपलं नातं आपण इथेच संपवूया। 2 मुलांचा विचार करून हरिणीने हे प्रेम संबंध संपवण्याचा निर्णय घेतला होता। पण यश हा हरिणीला विसरू शकत नव्हता। त्याला हरिणीला सोडायचंच नव्हतं। तो तिच्या प्रेमात अखंड बुडालेला होता। हरिणीचे हे शब्द ऐकल्यानंतर त्याचा राग अनावर झाला। हरिणी आपल्याला सोडणार, आता ती आपल्याला पुन्हा कधी भेटणार नाही। याच रागातून त्याने खिशातून चाकू काढला। कसलाही विचार न करता यशने हरिणीच्या अंगावर धावून गेला। त्याने चाकूने हरिणीवर एकामागून एक तब्बल 13 ते 15 वार केले आणि त्यानंतर तो तेथून पळून गेला। पळून गेल्यानंतर यशने स्वतःवरही चाकूने वार केले आणि जखमी अवस्थेत असताना स्वतःच पोलीस ठाण्यात फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। हरिणीचा मृतदेह ताब्यात घेऊन PM साठी पाठवण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी यशला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने सांगितले की यशने अगोदरच हरिणीच्या हत्येचा कट रचलेला होता। तो तिला भेटायला जाताना सोबत चाकू घेऊन आला होता। हरिणी आपल्याला सोडत आहे, पुन्हा ती आपल्याला भेटणार नाही हाच राग त्याच्या मनात होता। याच रागातून आपण हरिणीची हत्या केली असे त्याने पोलीस जबाबात सांगितले। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। मात्र या अनैतिक संबंधामुळे 2 मुले अनाथ झाली। सुखी संसार सुरू असताना एवढ्या वर्षानंतर ती अनैतिक मार्गाने गेली आणि आपला सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त केला। अनैतिक संबंधाचा शेवट किती भयंकर होतो हे या घटनेतून दिसून येते। दिवसेंदिवस अशा घटना घडतच आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।